हाय फ्रेंड, हे आहे आमच्या गावाकडची मजा. ही माझी एक मुलगी आणि माझ्या बहिणीची एक मुलगी. मस्त आत्ता नेमकाच पाऊस भरपूर पडून गेला, त्यामुळे असे धबधबे आमच्या गावी सुरू झाले होते. आणि हा धरणातून ओव्हरफ्लो झालेलं पाणी आणि त्यात आमची ही मुलं एन्जॉय करत होती. एक माझा मुलगा आहे, एक लहान बहिणीचा मुलगा आहे आणि एक मोठ्या बहिणीची मुलगी आहे. आणि यात माझी 2 मुलं आहेत, एक माझा मुलगा आणि एक माझी मुलगी. खूप एन्जॉय करत होती. हे बघून आम्हाला खरंच आमच्या लहानपणीचे दिवस आठवले. किती छान दिवस होते ना आपले ते. आपण एवढं 90sमधले आपण एन्जॉय केला असेल, ते आत्ताच्या पिढीला कुठं असं एन्जॉय करायला भेटतं आहे. शक्यच नाही. त्यामुळे आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना एन्जॉय करायला घेऊन आलो होतो इकडे, मी आणि माझी बहीण. यांची मस्ती चालली होती पाण्यात. मी आणि माझी बहीण इकडं मज्जा गप्पा मारत बसलो होतो. आणि हे दिवाळीचे काही क्लिप्स मी ॲड केले आहेत. ही माझ्या मुलगीनं काढलेली सुंदर अशी रांगोळी. म्हणजे मी सुद्धा हेल्प केली होती तिला. कलर फिल करायचं काम तिनं केलं होतं. इतकी सुंदर रांगोळी तिनं फिल केलं होतं. सर्वांना आवडली होती पण मी. आणि हे माझ्या घरातलं छोटंसं गार्डन. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी हे गार्डन बनवलेलं आहे. मला झाडं लावायला खूप आवडतात. झाडं म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय म्हणाला तरी चालेल. भरपूर प्रकारचे झाडं आहेत. म्हणजे मला जिकडून अवेलेबल होतील तिकडून मी झाडं आणलीत आणि लावलेत. असं नाही की मी प्रत्येक झाडं हे विकतच घेतले. हे पूर्ण मी कटिंगमधून हे इथून तरी हे सगळे झाडं कटिंगमधूनच मी एवढे वाढवलेले आहेत. किती सुंदर एवढेसेच झाडं लावले तरी घराला इतकी सुंदर शोभा येते, काय विचारूच नका. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगिंगमध्ये काय काय बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा. हे इकडचा माझा कॉर्नर पीस असल्यामुळे मला इकडे एक्स्ट्रा जागेतसुद्धा मी झाडं लावलेली आहेत. हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे मी जमिनीत लावलं आहे. आणि हे आहे आपलं कृष्णकमळ काहीतरी म्हणतात ह्याला मला माहीत नाही काय म्हणतात. आपले छोटे मोठे रोपं पोर्टुला आहे वाटतं. हे गुलाबाचं झाड आहे. त्याला एक छोटंसं गुलाबाचं फूल लागलेलं आहे. ह्याला येतच राहतात फुलं, एक ना दोन रोजची डेली फुलं असतातच. आणि इकडं असं शोचं झाड लावलेलं आहे मी. हे आहे कॅक्टस. हे ह्यांनी आणलं होतं असंच हे आणलं होतं त्यांनी. एखादी अशी कांडी आणली होती, तेच मी लावलं होतं आणि ते एवढं मोठं ग्रो झालं. इतकी छोटी कांडी होती पण त्याच्यापासून मी एवढं तयार केलेले आहेत. हे सर्वांच्याच घरी असणारं कॉमन झाड म्हणजे जास्वंद. त्याला पण किती छान कळ्या आल्या आहेत. 2-3 कळ्या आहेत. आय थिंक उद्या किंवा परवा उमलतील त्या. हे आहे आपलं उमलतील पिंक असा आहे तो जास्वंद. हा आपला हे चाफ्याचं झाड आहे वाटतं. चाफ्याचं मला पण आय थिंक माहीत नाही नेमकं कोणत्या, पण चाफ्यासारखीच फुलं आहेत. पण ह्या झाडाला वेगळं काहीतरी नाव आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे असेच मी आपलं मॉपचं खराब झालेलं ते टोप, छोटासा वाटा किंवा टोपली, यात मी जे वाटेल त्याच्यात मी झाडं लावून टाकलेली आहे. याच्यावरून तुम्हाला कळेलच मला झाडं लावायची किती आवड आहे. आणि हे हँगिंग प्लांट आहे. मी सध्या इथं काढून ठेवलेलं आहे. समोर लावलं होतं पण सध्या काढून ठेवलं आहे. तर त्याची ग्रोथ थोडी, पानं उन्हानं खूपच सुकले होते म्हणून मी सध्या इकडं सावलीत ठेवले तोपर्यंत. आणि असंच छोटी मोठी झाडं मी लावलेली आहेत. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा. बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.